शरद ऋतूपासून हिवाळ्याकडे जात असताना हवेतील आर्द्रता कमी होत असल्याने आरोग्यावर काही विशिष्ट आव्हाने उभी राहतात. पावसाळ्यातील आर्द्रता श्वसनमार्ग आणि त्वचेतील ऊतींना ओलावा राखण्यासाठी मदत करते, परंतु हिवाळ्यातील कोरडे हवामान नैसर्गिक संरक्षण कमी करते, ज्यामुळे संसर्ग पसरण्यास अनुकूल वातावरण निर्माण होते. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून या ऋतुबदलानुसार काही विशिष्ट समायोजन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती टिकवता येते. मुंबईतील आर्द्रता कमी होत असताना आपल्या त्वचा आणि श्लेष्मल पेशींमध्ये, विशेषतः नाक, घसा आणि श्वसनमार्गात ओलावा कमी होतो. या भागांमध्ये शरीराचे रोगप्रतिकारक संरक्षक असल्याने ते कमकुवत होतात, ज्यामुळे विषाणू आणि जीवाणूंना शरीरात शिरण्याचा मार्ग मिळतो. कोरडी आणि फाटलेली त्वचा हे जीवाणूंना शरीरात शिरण्याचा मार्ग उपलब्ध करून देते, त्यामुळे त्वचेची ओलावा राखणे आवश्यक आहे. कोरडे हवामान श्वसनमार्गांना चिडवते, विशेषतः ज्यांना दमा, ॲलर्जी किंवा श्वसन समस्या आहेत त्यांच्यासाठी. आर्द्रता कमी झाल्याने श्लेष्म उत्पादन कमी होते, जे कण आणि जीवाणूंना अडकवण्यासाठी आवश्यक आहे. पुरेशी ओलावा नसल्यामुळे श्वसन प्रणालीची संरक्षण शक्ती कमी होते आणि सर्दी, फ्लू आणि इतर श्वसन संक्रमणांची शक्यता वाढते. मुंबईच्या कोरड्या हिवाळ्यात श्वसन मार्गांमध्ये ओलावा राखणे अत्यंत आवश्यक आहे. शरीराला हायड्रेशन राखण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागते. निर्जलीकरण रोगप्रतिकारक पेशी कमकुवत करू शकते, ज्यामुळे त्यांचे जीवाणूंविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य कमी होते. हा अतिरिक्त ताण थकवा निर्माण करू शकतो, जो रोगप्रतिकारक शक्तीला कमी करतो. आयुर्वेद सांगतो की वातावरणातील कोरडेपणामुळे वात दोष वाढतो, जो थंडी, कोरडेपणा आणि हलकेपणा यांच्याशी संबंधित आहे. वात दोषाच्या असंतुलनामुळे चिंता, बेचैनी आणि थकवा येतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आयुर्वेदानुसार ऋतुबदलानुसार जीवनशैली आणि आहाराचे समायोजन करणे आवश्यक आहे. मुंबईच्या कोरड्या हिवाळ्यासाठी येथे काही आयुर्वेदिक उपाय दिले आहेत. नस्य हा एक आयुर्वेदिक उपाय आहे, ज्यात नाकाच्या मार्गात अनु तेल किंवा तिळाचे तेल लावले जाते. नाकाला ओलावा मिळाल्याने नाकातील श्लेष्मल पेशींना संरक्षण मिळते. या उपायाने केवळ कोरडेपणा कमी होत नाही, तर धूळ, प्रदूषण आणि जीवाणू आत जाण्यापासून प्रतिबंधित होतात. सकाळी प्रत्येक नाकपुडीत गरम तेलाचे काही थेंब टाकल्याने नाकातील ओलावा टिकून राहतो आणि ऋतुजन्य ॲलर्जी कमी होते. आयुर्वेदानुसार गरम पेयाने हायड्रेशन राखणे महत्त्वाचे आहे, जे थंड पाण्यापेक्षा वाता संतुलित करण्यास चांगले आहे. तुळस, आलं, दालचिनी आणि मधुक यांसारख्या औषधी वनस्पतींचा वापर केलेले हर्बल रोगप्रतिकारक शक्तीस मदत करतात. या वनस्पतींमध्ये दाहकविरोधी, विषाणूविरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे श्वसन आरोग्याचे समर्थन करतात, घशाची सुटका करतात आणि ऋतुजन्य संक्रमणांपासून संरक्षण करतात. अश्वगंधा, गुळवेल, आवळा आणि तुळस यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पतींमध्ये प्रतिकारशक्ती वृद्धीसाठी ओळखल्या जातात. हे अडॅप्टोजेन्स आणि अँटीऑक्सिडंट्स श्वसन संक्रमण आणि ऋतुजन्य रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवतात. च्यवनप्राश, आवळा आणि इतर प्रतिकारशक्ती वृद्धी करणाऱ्या वनस्पतींनी बनवलेले पारंपरिक आयुर्वेदिक हर्बल जॅम पोषक असते आणि शरीराची ओलावा टिकवून प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. अभ्यंग म्हणजे तिळाचे किंवा खोब्याचे गरम तेल वापरून शरीराची स्वतः मालिश करणे, कोरडेपणास प्रतिकार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे त्वचेचे पोषण करते, लसिका प्रणालीला चालना देते आणि रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देते. वात दोष कमी करून अभ्यंग तणाव कमी करतो, विश्रांतीला चालना देतो आणि झोप सुधारतो, जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
आयुर्वेद कोरड्या ऋतूत वाता संतुलित करण्यासाठी गरम आणि ओलसर अन्नाचे सेवन सुचवतो. कच्चे, थंड किंवा कोरडे अन्न टाळल्याने शरीराला उष्णता आणि ओलावा मिळतो, ज्यामुळे पचन सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढते. सूप, स्टूज आणि शिजवलेली भाजी यांसारखे पदार्थ जे काळा मिरे, हळद, जिरे आणि आलं यासारख्या मसाल्यांसह घेतल्यास पचन सुधारते, अग्नी, पोषणशक्ती वाढते आणि शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते. वाफ घेणे हा श्वसन मार्गामध्ये ओलावा राखण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. युकलिप्टस किंवा पेपरमिंट तेलाचे काही थेंब घातल्याने श्वसनात आराम मिळतो आणि प्रतिकारशक्तीला मदत होते. घरातील हवा ओलसर ठेवण्यासाठी ह्युमिडिफायर वापरल्यास कोरडेपणा कमी होतो, जो श्वसन मार्गांना त्रास देऊ शकतो. दैनंदिन दिनक्रमात हे आयुर्वेदिक उपाय समाविष्ट करून मुंबईच्या हिवाळा ऋतूत प्रतिकारशक्ती मजबूत आणि संतुलित ठेवता येईल. दिवसाची सुरुवात नस्याने करा. प्रत्येक नाकपुडीत तिळाच्या तेलाचे काही थेंब टाका. आलं घालून गरम पाणी प्या, जे पचन सुधारते आणि हायड्रेशनला चालना देते. अभ्यंग, तेल मालिश करून गरम शॉवर घ्या. भोजनासोबत तुळस किंवा आलं घातलेला गरम हरवटी प्या. दुपारच्या जेवणात गरम, ओलसर पदार्थ घ्या, जसे मसालेदार भाजीचा स्टू. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी च्यवनप्राश 1 चमचा घ्या. झोपण्यापूर्वी युकलिप्टस तेलासह वाफ घ्या, ज्यामुळे श्वसनमार्ग ओलसर राहतो. घशाची देखभाल करण्यासाठी आणि झोप सुधारण्यासाठी हळदीचे गरम दूध प्या. श्री दीर्घायू आयुर्वेद क्लिनिक ऋतू बदलांसाठी मार्गदर्शन आणि वैयक्तिक आयुर्वेदिक उपचार प्रदान करते. मुंबईच्या कोरड्या हिवाळ्यात समायोजनासाठी क्लिनिकमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने औषधी, आहार आणि जीवनशैलीतील बदलांवर वैयक्तिक शिफारसी मिळू शकतात. नस्य आणि अभ्यंग यांसारखे उपचार येथे दिले जातात, जेणेकरून प्रत्येक व्यक्ती रोगप्रतिकारक शक्ती राखू शकेल आणि ऋतू बदलाच्या काळात चांगले आरोग्य टिकवू शकेल. या आयुर्वेदिक सवयी आणि श्री दीर्घायू आयुर्वेद क्लिनिक कडून मार्गदर्शन घेऊन आपण नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता, ओलावा संतुलन राखू शकता आणि मुंबईतील ऋतूबदलाला सामोरे जाऊ शकता.